श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज वरद विनायक चतुर्थी आहे। प्रत्येक महिन्यामध्ये वरद विनायक चतुर्थी त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी येते। संकष्टी चतुर्थीचं व्रत हे बरेच जण करतात, पण वरद विनायक चतुर्थीचं हे व्रत काही जण करतात किंवा काही जण करत नाहीत। पण या श्रावण महिन्यातील हे वरद विनायक चतुर्थीचं जे व्रत आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। कारण या श्रावणातील वरद विनायक चतुर्थीलाच गणपती बाप्पांचं जे दुर्वा गणपती जे व्रत आहे ते केलं जातं। हे वर्षातूनच एकदा केलं जातं, म्हणजे श्रावणातील जी वरद विनायक चतुर्थी येते या वरद विनायक चतुर्थीलाच हे व्रत आहे ते केलं जातं। आणि हे जे व्रत आहे ते का करायचं असतं, इच्छित फलप्राप्तीसाठी हे जे व्रत आहे ते केलं जातं। तर हे व्रत ज्यांना म्हणजे आता भावाचा उपवास आहे आपला, मग आपल्याला हे व्रत म्हणजे आपल्याला जो उपवास आहे हे जे व्रत आहे ते आपल्याला करता येणार नाही। कारण आज म्हणजे काहींच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास आहे हा पकडला जातो, काहींच्याकडे दुसऱ्या दिवशी आहे तो पकडला जातो। पण आपण जरी उपवास जरी नाही केला तरी आपण जी पूजा मांडणी आहे ती आपण पूजा मांडणी करून सेवा तर नक्कीच करू शकतो। कारण आपण कोणतीही जरी सेवा जर केली तर त्या सेवेचं फळ आहे ते आपल्याला मिळतं। आपण त्याचा उपवास पकडला पाहिजे असं नसतं, म्हणजे जर तो पकडला, जर केलं ते व्रत जर पकडलं तर अतिशय उत्तम होतं। पण त्याचबरोबर आपण सेवाही जर केली तर त्याहूनही म्हणजे जरी सेवा जरी केले तर ते आपल्याला त्याचं फळ आहे ते मिळतं। त्यासाठी आपल्याला जर आपल्या भावाचा उपवास असेल किंवा कोणाचा गुरुवार जर असेल तरी ठीक आहे, पण आपण सेवा आहेत त्या नक्की करू शकतो। म्हणजे ह्या व्रताचं जे फळ आहे ते आपल्याला मिळेल। तर ते व्रताची जर पूजा मांडणी जर करायची असेल तर आपल्याला स्क्रीनवरती दाखवलेली आहे की ज्या पद्धतीने पूजा मांडणी केलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी आहे ती करू शकता। कलश मांडायचा आहे, त्याच्यावरती जे तामण आहे ते घ्यायचं आहे, तामणावरती थोड्याशा अक्षता आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि संपूर्ण त्या जे तामण आहे त्या तामणावरती आपल्याला दुर्वा आहेत त्या पसरवायच्या आहेत। कारण हे ह्या व्रताचंच नावच आहे दुर्वा गणपती व्रत। म्हणजे आपल्याला दुर्वा ह्या अतिशय किती महत्त्वाच्या आहेत हे यावरून समजलं असेल, कारण हे दुर्वाचं व्रत आहे। तर आपण अशा पद्धतीने जी गणपती बाप्पांची जी पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे। त्यांना वस्त्र आहे ते कापसाचं अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचे आहेत, अक्षता सर्व काही अर्पण करायचं आहे। त्यानंतर गूळ आणि जो खोबऱ्याचा नैवेद्य आहे तोही आपल्याला दाखवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने संपूर्ण जी पूजा मांडणी आहे ते आपण व्यवस्थितपणे करून घ्यायचे। पूजा मांडणी करत असताना ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप आहे तो आपल्याला जरूर करायचा आहे। आणि अशा पद्धतीने मांडणी आपण केल्यानंतर आता सेवा काय करायची आहे, इच्छित फलप्राप्तीसाठी आपण म्हणजे जर तुम्हाला हे व्रत जर करायचं असेल तर आपण आत्तापासून म्हणजे या श्रावण वरद विनायक पासून आपण इथून पुढे पुढच्या वर्षीच्या वरद विनायकपर्यंत आपण हे श्रावणी वरद विनायक पर्यंत आपण हे जे व्रत आहे ते करू शकतो। तसं आपण संकल्प सोडून ही जी सेवा आहे ती करू शकतो। तर या दिवशी आपल्याला सेवा आहे ती काय करायची आहे, तर आपण या व्रताच्या नावामध्येच आहे की दुर्वा गणपती व्रत। तर दुर्वा ह्या आहेत, ही जी सेवा आहे ती आपल्याला दुर्वांचीच करायची आहे। सेवा ही आपण या अगोदर बरेच वेळा अशा प्रकारची सेवा केलेली आहे, पण या दिवशी या सेवेला अतिशय महत्त्व आहे। तर ही सेवा आहे ती आपल्याला काय करायची आहे, तर आपल्याला दुर्वा आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जर दुर्वाची एक पेंडी अशा आपल्याला जर 21 जर पेंड्या जर मिळाल्या तर अतिउत्तम, नाही जर मिळाल्या तर एकच पेंडी आहे त्याने हे आपल्याला ही सेवा आहे ती आपण करू शकतो। आपल्याला जर 21 जर दुर्वाची जर पेंडी जर मिळाली, म्हणजे 21 काड्यांची एक पेंडी असते ती, तशी जर आपल्याला एकूण 21 जर मिळाल्या तर आपण काय करायचं आहे, जे अथर्व शीर्ष आहे ते आपण बोलायचं आहे। अथर्व शीर्ष आपण एकदा म्हणायचं आहे आणि म्हटल्यानंतर आपण ते नंतर एकदा म्हणून झालं की गणपती बाप्पांच्या चरणी आपण एक पेंडी आहे ती अर्पण करायची आहे। अशा पद्धतीने आपण 21 वेळा आहे ते गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे। आता आपल्याकडे जर 21 पेंड्या नसतील तर आपण काय करायचं, तर एक जी पेंडी आहे त्यामध्ये आपल्याला एकूण दुर्वाच्या काड्या किती आहेत, 21 आहेत। तर आपण प्रत्येक वेळेस एक एक काडी घ्यायची आहे आणि हे जे अथर्वशीर्ष आहे ते म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे।
ही अतिशय प्रभावी आणि अतिशय उच्च कोटीची गणपती बाप्पांची ही सेवा आहे. ही सेवा तुम्ही करून पहा. कारण खूप खूप प्रभावी आहे. जरी आपण व्रत नाही म्हणजे उपवास नाही करू शकलो, तरी या व्रताचं फळ आहे ते आपल्याला जरूर नक्कीच मिळेल. आपण ही सेवा आहे ती अगदी संध्याकाळी तुम्ही म्हणजे संध्याकाळी आपण 8-9 वाजेपर्यंत ही जी सेवा आहे तर ही केली म्हणजे आपण आपलं जेवण किंवा आपण जे उपवासाचं काही कारण भावाचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो किंवा गुरुवार असेल तर तुमचा तो उपवास सोडायच्या आधीपर्यंत ही आपल्याला सेवा आहे ती करून घ्यायची आहे. आणि जर व्रताचा उपवास जर तुम्ही सोडला उपवास जर केला असेल तर तुम्ही म्हणजे उपवास आहे तो सोडायच्या आधी ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फलश्रुतीही म्हणायची आहे. कारण फलश्रुती म्हटल्याशिवाय आपली ती जी सेवा आहे ती पूर्ण होत नाही. त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे की शेवटी आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. हा अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय आहे तो या दिवशी नक्कीच करून संध्याकाळी त्याला 11 मोदकांचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. कारण हा नैवेद्य या दिवशी विशेष असा नैवेद्य आहे. त्यामुळे हाच नैवेद्य आहे तो दाखवला जातो. पहा, या दिवशी सेवा करायला खरंच चुकू नका. कारण अतिशय प्रभावी हे व्रत आहे आणि वर्षातून एकदाच येणारं हे व्रत आहे. आणि या व्रताला आपण जी काही इच्छा आपण व्यक्त करतो, जी काही इच्छा बोलतो, ती आपली इच्छा आहे ती म्हणजे 100% ती इच्छा आहे ती पूर्ण होते. एवढं हे प्रभावशाली व्रत आहे. तर नक्कीच ही सेवा आहे ती तुम्ही करून पहा. श्री स्वामी समर्थ.